यमुनोत्री धाम मध्ये तुमचं स्वागत आहे। ते 90% पब्लिक तर महाराष्ट्राचीच आली आहे। यमुना माते की जय। सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आपण आता आहोत बरकोट येथे। इथूनच आपण यमुनोत्री धामची यात्रा चालू करणार आहोत। 3 तासाच्या प्रवासानंतर जानकी चट्टीला पोहोचलेलो आहोत। इथून हा पायी रस्ता 6 किलोमीटर आहे। गाडी इथे पार्क करतात आणि पुढे तुम्हाला पायी जावं लागतं। चालायला सोपं व्हावं म्हणून 30-30 रुपयाला अशा काठ्या मिळतात। ज्यांना कोणाला चालायचा त्रास असेल त्यांना पिठ्ठू हा पण एक ऑप्शन आहे। पाठीवर असं बास्केट घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये आपल्याला बसायचं असतं। भाईजी पिठ्ठू का कितना है? हाँ 6। मंदिराकडे जाण्यासाठी काही लोक घोडा सुद्धा चूज करतात। या व्हिडिओमध्ये यमुना मातेचं दर्शन कसं होतं, किती वेळ लागतो आणि जास्तीत जास्त डिटेल देण्याचा प्रयत्न करीन। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्प्रू टेल्सला सबस्क्राइब करायचं विसरू नका। यमुनोत्री धाम हे 4 धाम मधील सगळ्यात पहिलं धाम आहे। सगळे 4 धाम करण्यासाठी आपण किती फिट आहोत हे पाहण्यासाठी मी इथे चालत जाण्याचा निर्णय घेतला। हॅलो हाय। जवळजवळ 1 किलोमीटर आपलं पूर्ण झालेलं आहे आणि आता फक्त 5 किलोमीटर राहिलेलं आहे अंतर। इथे खाण्याचे छोटे छोटे स्टॉल्स आहेत जिकडे पाणी पण इझिली अवेलेबल होऊन जातं। सगळे आकाराचे घोडे आहेत, सगळे आकाराचे घोडे आहेत, जो पाहिजे तो मिळून जाईल। घोड्यावर सेफ आहे उलट। यमुनोत्री धामच्या या संपूर्ण ट्रेकमध्ये तुम्हाला निसर्गाचं सुंदर रूप बघायला मिळतं। संथ वाहणारी यमुना नदी, मध्येच कुठून तरी दिसणारे झरे पण बघायला मिळतात। सकाळी जानकी चट्टीला 8:30ला पोहोचल्यानंतर पुढे चालणं चालू करायला 9 वाजले होते। 9 वाजता चढायला चालू केलेलं, आता 9:30 होत आहेत। पण बघू आता पोहोचेपर्यंत किती वाजतात। थोडं लवकर चालू केलं की मला वाटतं लवकर होऊन जाईल, म्हणजे आता थोडं ऊन लागायला लागलंय ना। थोडं लवकर म्हणजे 7 वाजता तरी, हा ऍटलीस्ट 7:30 पर्यंत। इथे आपल्याला 3 ते 4 तास लागतील आता। हो लागणार, 3 तास तरी लागतातच। हे घोडे काही अंतर आपल्या सोबत असतील, नंतर घोड्यांची रांग वेगळी होते आणि चालणाऱ्यांची रांग वेगळी होऊन जाते। तिथपर्यंत हे असं थोडं त्रास होणार चालताना। काही अंतरावर असे वॉशरूम्स बनवलेले आहेत। जर ते पे अँड यूज असेल तर जरा बरे असतात। काही ठिकाणी तर परिस्थिती खूप खराब आहे आणि मॅनेजमेंटचं याकडे जराही लक्ष दिसत नाहीये आणि त्यांनी लक्ष देण्याची नितांत गरज आहे। आजी बाबा चालतात मस्त जोडीने। यमुना देवीचं द्वार लागलेलं आहे। इथे यमुना देवीची मूर्ती आहे आणि सोबतच यमराज आणि श्रीकृष्णाची सुद्धा मूर्ती आहे। असं म्हणतात यमुना देवी ह्या सूर्यपुत्री आहेत आणि ते यमराजांच्या छोट्या बहीण आहेत। जय माता दी, जय माता दी। 4 धाम येण्यासाठी इथलं रजिस्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर अशा प्रकारचं टोकन दिलं जातं। मी रजिस्ट्रेशनची लिंक वर देत आहे। हा घोडा मंदिराच्या दिशेने वर चालला होता, त्याने मागे टर्न केला आणि पळत आला आणि आता इथे थांबलेला आहे। हा यमुनोत्री धाम 3.5 किलोमीटर। सकाळी लवकर चालायला चालू केलं तर यावेळी उतरायला मिळतं आणि मग ऊन सुद्धा कमी लागतं। मंदिराकडे जाताना अजून एक ऑप्शन अवेलेबल आहे, ते म्हणजे डोली, जे 4 लोक नेतात। डोली सगळ्यात जास्त महाग ऑप्शन आहे। हॅलो, तुम्ही अगदी फिट अँड फाईन असाल तर चालत जाण्या एवढा सोपा आणि सेफ ऑप्शन कुठलाच नाहीये। ऊन भरपूर आहे पण आता इथे थंडावा पण आहे थोडंच, त्यामुळे बॅलन्स होतोय ऊन आणि थंड। खूप सुंदर सुंदर सिनरी दिसायला लागलेली आहे।
आता हा ब्रिज दिसू लागलेला आहे. ब्रिज नंतर खडी चढाई येते. खडी चढाई म्हणजे काय तर सरळ सरळ फक्त चढायचं आहे आणि त्याच्यात थोडं चढायला दम लागतो असं म्हणतात. पण इतकं चालत आल्यानंतर पायाला एवढी सवय झालेली असते की हा अंतर पण कसा निघून जातो कळत नाही. चालताना सुद्धा खूप गर्दी झालेली आहे आणि डोलीवाले आणि घोडेवाले चालणाऱ्यांना अक्षरशः धक्का मारून पुढे जातात कारण की त्यांना वर लगेच पोचायचं असतं. वरपर्यंत आपल्याला जायचंय तिकडे. चलते रहिए. चालताना सोबत जर जवळची कंपनी असेल फ्रेंड्स आणि फॅमिली तर थकवा जास्त जाणवत नाही. माझ्यासोबत माझी बहीण होती. या पिट्टू मध्ये 2 मुलं आहेत. एक झोपलाय आणि एक मस्त बघत बघत चाललाय. हा रस्ता इतका मोठा आहे की आपल्यातलं कोणतरी इथे हरवतं आणि अचानक भेटतं. ही रांग घोडेवाल्यांची आहे आणि इथून पायी जाणाऱ्यांची वेगळी झालेली आहे. उतरणारे घोडे दिसत आहेत फक्त, पण जाणारे फक्त पायी लोक आहेत. यमुनोत्री 3 किलोमीटर. यमुनोत्री धाम हे सगळ्या धामपैकी सगळ्यात पहिलं धाम आहे. तिथे येण्यासाठी तुम्हाला पहिलं हरिद्वारला यावं लागतं. ज्या दिवशी हरिद्वारला पोहोचणार त्या दिवशी संध्याकाळी गंगा आरतीचं दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी बरकोटसाठी निघू शकतो. आम्ही देहरादून मार्गे निघालो. वाटेमध्ये चारधामचं रजिस्ट्रेशन चेक केलं जातं आणि संध्याकाळी आपण बरकोटला पोहोचतो आणि तिसऱ्या दिवशी बरकोटवरून सकाळी तुम्ही जानकी चट्टीला पोहोचतात. कसं वाटतंय तुम्हाला? चढाई कठीण आहे का सोपी आहे? व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे ना? आवडलं मला चढायला. आवडलं ना? आणि घोडे आणि पिठ्ठूवाले जरा त्रास देतात. त्यांचा फार त्रास आहे. बाकी इतर कोणाचा जास्त त्रास नाही. चालणारे बिचारे चालतायत नीट. यमुनोत्रीला काही बेसिक गोष्टी घेऊन जाणं गरजेचं आहे, जसं की कापूर, रेनकोट, जॅकेट, काही मेडिसिन्स असतील ते, थोडंफार स्नॅक्स आणि शूज. जास्त सामान कॅरी केलं तर ते परत आपल्यालाच उचलावं लागतं. आता यावेळी जरी ऊन असलं तरी वर गेल्यानंतर कधी कधी पाऊस पण येतो आणि थंडी सुद्धा लागते. यमुनोत्री 1.5 किलोमीटर. भरपूर सारे महाराष्ट्रीयन क्राऊड आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर. इथे एक छोटा ब्रेक घेतला होता, जिकडे थोडं काहीतरी आम्ही खाल्लं, थोडी रेस्ट घेतली, कपूरचा स्मेल घेतला आणि पुढे निघालो. मंदिर येण्यापूर्वी 1.5 किलोमीटर आधी एक छोटंसं सिद्धपीठ भैरव मंदिर आहे. यमुनोत्री 1 किलोमीटर. यमुनोत्री येण्यासाठी घोड्यासाठी ते प्राइस घेतात 2300 ते 2500 रुपयामध्ये. डोलीचे 10 ते 12 हजार आहे आणि पिट्टूचे 6000 ते 8000 पर्यंत आहे. तुमच्या वजनावर असतं. जर वजन जास्त असेल तर जास्त पैसे घेतात. कैसे लग रहा है पिट्टू में बैठ के? अच्छा लग रहा है? 500 मीटर. यमुनोत्री धामला मोबाईलची रेंज येत जात राहते, त्यामुळे इथे ऑनलाईन पेमेंट करताना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे कॅश कॅरी करावी लागते. मंदिराचे दरवाजे हे अक्षय तृतीयेला ओपन होतात आणि भाऊबीजच्या दिवशी बंद होतात. इथे लोक मे महिन्यात सुद्धा येतात आणि जून मध्ये पण येतात. मे आणि जून मध्ये तशी गर्दी जास्त असते, त्यामुळे सप्टेंबरच्या एंडला येणं इथे योग्य ठरतं.
आता उतरण आहे, चढण संपलेली आहे, खाली उतरायचंच आहे आता. आणि आलोय आपण आता मंदिराकडे. आणि अशा प्रकारे आपले 6 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत. आता थोडंसंच अंतर बाकी आहे. यमुना मैया की जय. फायनली આટલો જ છે, થોડું જ છે. कसं वाटतंय तुला आता? तुझं पूर्ण होत आलंय. मस्त वाटतंय ना? आता चेहऱ्यावर स्माईल आली. स्माईल आमची गेली होती, ती फायनली परत आली. मंदिर के दर्शन हो गए दूर से ही सही. आणि मंदिराच्या जवळ आपण पोहोचलेलो आहोत. इथे खाली कुंड आहेत. लेडीज आणि जेंट्सचं सेक्शन वेगळं आहे. आमचं दर्शन छान झालं. मंदिरामध्ये जरा गर्दी होती, तरीही दर्शन एकदम मस्त झालं. थोडासा पाऊस पडून गेला होता, त्यामुळे वातावरण गार झालं होतं. इथे गरम पाण्याचे कुंड आहेत. त्यापैकी प्रमुख म्हणजे सूर्यकुंड, जिथून आपल्याला प्रसाद घेता येतो. जो प्रसाद म्हणजे शिधा असते, गरम पाण्याच्या कुंडामध्ये ते टाकून आपल्याला तो प्रसाद म्हणून देतात. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं का? केलं नसेल तर लगेच करून टाका. यमुनोत्रीमध्ये आणि जानकी चट्टीमध्ये राहायची तशी खास सोय नाहीये, त्यामुळे परत आपल्याला 6 किलोमीटर खाली जावं लागतं जानकी चट्टीला, आणि तिथून मग बरकोटला जावं लागतं त्याच दिवशी. त्यामुळे इथे येताना सकाळी लवकरात लवकर येणं खूपच गरजेचं आहे. म्हणजे संध्याकाळी तुम्ही आपल्या हॉटेलवर परत जाऊ शकता. मंदिराला लागूनच दुसऱ्या साईडला हे संगमचं ठिकाण आहे. आम्ही 2:15 वाजता परतीचा प्रवास चालू केला होता. आणि येताना सुद्धा 2-3 ठिकाणी बसलो. पार्किंग मध्ये जाईपर्यंत तुम्हाला 2.5 ते 3 तास नक्कीच लागतात. आमचं यमुनोत्री धामचं दर्शन तर पूर्ण झालं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.